मी पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो. असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग मी आजचे आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 2 जून 2024, शालिवान शके 1946, संवत्सर क्रोधी, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष कृष्णा. तिथी मित्रांनो, आजची एकादशी तिथी आहे. उत्तर रात्री 2:42 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो, आजचे रेवती नक्षत्र आहे. मध्यरात्री 1:40 अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, आयुष्मा योग आहे. दुपारी 12:11 सौभाग्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बहुकरण आहे. दुपारी 3:54 बालव कर्णाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 2:42 कौलव कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु वृषभ राशीत, तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:02 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:12 असणार आहे. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो, आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञय प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभावादी षष्टी संवत्सराणामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणी ग्रीष्म ऋतू वैशाख मासे कृष्ण पक्षे रविवार वासरे रेवती नक्षत्र आयुष्मा योगे करणे एकादशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोहपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी 12:11 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल एखाद्या धार्मिक विधीसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विशेष धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली ही धार्मिक विधी जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्र. आपले जीवन अधिक सुलभ होईल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ
याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो. साखरपुडा मुहूर्त आहे जून दिनांक 2-3. डोहाळ जेवणासाठी एकही मुहूर्त नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 3. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 2 आणि 3. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 2 आणि 3. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. यात उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन व पायाभरणी, देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा यापैकी कुठल्याही विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही मित्रांनो या मासामध्ये. हे लक्षात घ्या मित्र. कारण महत्वाचे जे ग्रह आहेत गुरु आणि शुक्र आपल्या धर्माचे आणि सुखाचे कारक ग्रह हे अस्तंगत स्थितीमध्ये आहेत मित्रांनो. त्यामुळे आपल्याला हवे तसे सुख मिळणार नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करा. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपात काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे. दिन विशेष मित्रांनो अपरास मात एकादशी आहे. जे शुभक्त आहेत त्यांनी या एकादशीचे व्रताचे पालन करायचे आहे मित्रांनो. यासाठीचे नियम माझ्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. महत्वाचं म्हणजे एकादशीचा जो उपवास आहे या उपवास काळामध्ये आपल्याला तिखट आणि मीठ वर्ज करायला. दुसरी गोष्ट आपल्याला लक्ष्मी नारायण या देवतेवर अभिषेक युक्त सेवा अटेंड करायला हवी. तिसरी गोष्ट मित्रांनो, लक्ष्मी नारायण या देवतांचा मंत्र जप जो आहे तो आपल्याला कंटिन्युअसली दिवसभर करायचा आहे मित्रांनो. दिवस रात्र म्हटलं तरी चालेल. आणि सहस्त्रनामावली आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो. विष्णू सहस्त्रनाम जी काय आपल्याला सेवा आणखी घेता येईल ती आपण रात्रीच्या वेळेला घेऊ शकता. तर एकादशी ही तर रात्री संपत असल्यामुळे हरिवासाचा काळ हा आपल्या पूजेच्या आधीच संपणार आहे सकाळच्या. तेव्हा आपण सकाळच्या पूजेमध्ये जे भोग दाखवणार आहोत, अन्नाचा भोग, नाश्त्याचा भोग, तो आपण ग्रहण करून एकादशी सोडू शकतो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे. त्यामुळे आपल्याला जर होम यज्ञ या कर्मकांड करायचे असतील नव्याने काही तर आपण करू शकता. पण सुरू करण्याआधी थोडा विचार करावा मित्रांनो. कारण याचे सातत्य जर राहिले नाही तर आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते मित्रांनो. राहू काळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या काळात जर आपली महत्वाची जी कामे आहेत ती जर होत नसली, बिघडत असतील तर ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा. राहूच्या प्रभावाखाली न येता आपण इतर वेळी जी केलेली कामे बहुतेक करून सक्सेस होतात. कारण राहू काळ आपल्यासाठी योग्य नाही असे समजून आपण पुढील कर्म करायचे. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प. धन्यवाद मित्रांनो.
आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपवत आहे. आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिव महादेव.